वळूयात पुढच्या बातमीकडे। राहुल गांधी आषाढी वारीमध्ये सहभागी होणार आहेत। 13 किंवा 14 जुलैला राहुल गांधी वारीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। माळशिरस ते वेळापूर दरम्यान वारकऱ्यांसोबत ते वारीचा आनंद घेताना दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही। येत्या काळातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं हे प्रत्येक पक्षाचं काम आहे। अशाच प्रकारे महाविकास आघाडीकडून देखील राहुल गांधी आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। सुनील, खरं तर यंदाच्या आषाढी वारीमध्ये राहुल गांधी देखील सहभागी होण्याची शक्यता आहे। काय नेमकं होताना दिसू शकते 13-14 तारखेला? 13-14 तारखेला राहुल गांधी पहिल्यांदा माळशिरस ते वेळापूर या दरम्यान माऊलींचा पालखी सोहळा असणार आहे। या इथं वारकऱ्यांसोबत थोडा वेळ घालवतील, चर्चा करतील, वारीचा आनंद घेतील आणि तिथून परत पंढरपूरला येणार आहेत आणि पंढरपुरात येऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊन ते परत जाणार आहेत। या लोकसभेला ज्या पद्धतीनं महाराष्ट्राने काँग्रेसची साथ दिली आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा उत्सव म्हणून आषाढी यात्रेकडे पाहिलं जातं आणि मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने वारकरी राज्यभरातून येत असतात, त्यांच्याशी भेटीगाठी करण्याचा उद्देश त्यांचा आहे आणि त्यामुळेच त्यांचा हा दौरा ठरवायचं काम चालू आहे। दिल्लीच्या काँग्रेसच्या वरिष्ठ श्रेष्ठींनी सांगितलेलं आहे की राहुल गांधी आषाढीच्या दरम्यान पंढरपूरला येणार आहेत आणि 13 किंवा 14 यापैकी एक तारीख निश्चित करायचं फायनल झालेलं आहे। विशाल, नक्कीच, म्हणजे सुनील, येत्या काळामध्ये विठुरायाला साकडं राहुल गांधी घालण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।